विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्समध्ये आपण 13th चॅप्टर शिकतोय आणि तो म्हणजे पायथागोरस थेरम. कालच्या लेक्चरला आपण पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगलमध्ये यूज केला जातो असं आपण शिकलो. बघा, काल सुरुवात करताना तुम्हाला शिकवलं होतं राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. तरी सुद्धा पुन्हा एकदा बघा, राईट अँगल ट्रायंगल काढताना मी इथे त्याचा बेस कसा काढतोय, याला मी नाव देतोय बी अँड सी. असं एक BC हा बेस काढल्यानंतर, एक लाईन काढल्यानंतर, सेगमेंट काढल्यानंतर जर मी हा प्रोट्रॅक्टर बरोबर हा इथे ठेवला, बघा या लाईनवरती हा जो स्ट्रेट लाईन इथे ठेवली, हा पॉईंट इथे ठेवल्यानंतर इथे अँगल मी मोजतोय इकडनं का मोजायचं हे मी दरवर्षी तुम्हाला शिकवतो. लाईन इकडे आहे म्हणून आपण अँगल इकडनं मोजणार 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. मग आता 90 डिग्री मध्ये तो मी अँगल इथे काढतोय. जर तो अँगल असा 90 डिग्री मध्ये काढत असेल तर त्या अँगलला आपण बोलतोय राईट अँगल. 90 डिग्री मध्ये तयार होणारा जो अँगल आहे याला आपण बोलतोय राईट अँगल. आणि म्हणून या ट्रायंगल ABC, हा जो ट्रायंगल ABC आहे इज अ राईट अँगल ट्रायंगल असं मी त्याला बोलतोय. हा ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर बघा, राईट अँगल ट्रायंगल नंतर दुसरा पॉईंट मी तुम्हाला शिकवला होता. जेव्हा जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल असा विचार करतो तेव्हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, बघा सुरुवातीपासून पुन्हा एकदा मी सगळा भाग पुन्हा एकदा सांगतोय. आपण 7th स्टँडर्ड मॅथ्स मधील पायथागोरस थेरम शिकतोय आणि या पायथागोरस थेरम मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, तर मी एक बेस इथे तयार केला BC. या प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने इथे मी अँगल काढला, इकडनं मोजला अँगल. मी अँगल उलटा नाही मोजले, लाईन इकडनं आहे म्हणून अँगल इथून मोजत गेलो. 90 डिग्रीचा अँगल काढला. 90 डिग्रीच्या अँगललाच आपण बोलतोय राईट अँगल. आणि ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल हा राईट अँगल असतो, एक अँगल हा 90 डिग्री असतो, त्याला आपण बोलतोय राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगल ABC हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे या ट्रायंगल मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे हायपोटेन्यूस. ठीक आहे. आता हायपोटेन्यूस म्हणजे काय, तर या ट्रायंगल मध्ये असणारी सर्वात मोठी बाजू जी या 90 डिग्रीच्या समोरची बाजू असते, अपोजिट साइड ऑफ राईट अँगल, दॅट इज कॉल्ड एज हायपोटेन्यूस. अँड हायपोटेन्यूस इज AC. सेगमेंट AC इज अ हायपोटेन्यूस इन दॅट ट्रायंगल. ओके. आणि उरलेल्या ज्या दोन साइड्स आहेत त्याला मी बोलतोय साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. साइड्स फॉर्मिंग राईट अँगल याचा अर्थ ज्या साइड्स मुळे राईट अँगल तयार होतो, ज्या दोन साइड मुळे राईट अँगल तयार झालाय, बघा साइड BC आणि साइड AC या दोघांमुळे काय झालंय, इथे राईट अँगल तयार झालाय. मग साइड BC and side AC, side AB is called as sides forming right angle. त्यानंतर मी काल तुम्हाला अजून एक भाग शिकवला होता तो म्हणजे पायथागोरस थिअरम. आणि तुम्हाला मी पाठ सुद्धा करायला सांगितलेला इन अ राईट अँगल ट्रायंगल. बघा मी काय लिहितोय महत्त्वाचं वाक्य, इन अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे कुठल्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये, कुठल्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये बोलतोय इन अ राईट अँगल ट्रायंगल सम ऑफ the squares of sides forming right angle is equal to square of हायपोटेन्यूस. म्हणजे काय ते परत एकदा बघा, हेच मी दुसऱ्या शब्दात असंही बोलू शकतो,
हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू, बघा असं मी बोलू शकतो, हायपोटेनियस स्क्वेअर is equal to sum of the square of sides forming right angle. म्हणजे काय ते परत एकदा लिहायला, हायपोटेन्यूसचा स्क्वेअरचं जेवढं काही माप येईल ते या साइडच्या स्क्वेअरच्या बेरच्या इतकं असतं. म्हणजे कसं होता, काल आपण शिकलो होतो बघा, लक्ष द्या पुन्हा एकदा मी काय लिहितोय परत एकदा बघा. इन द राईट अँगल ट्रायंगल, इन अ राईट अँगल ट्रायंगल हा महत्त्वाचा शब्द आहे. इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल्स टू, हायपोटेन्यूस कुठली आहे तर ही AC इज कॉल्ड ॲज द हायपोटेन्यूस. बरोबर, या AC ला आपण बोलतो हायपोटेन्यूस. मग हायपोटेन्यूस स्क्वेअर म्हणजे त्या AC चा स्क्वेअर, AC स्क्वेअर इज इक्वल टू, पहिल्या शब्दात लिहितो बघा, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. बघा मी काय लिहितोय व्यवस्थित लिहितो बघा. हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. म्हणजे ज्या दोन साइड मुळे राईट अँगल तयार होतो त्या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज ही हायपोटेन्यूसच्या स्क्वेअर इतकी असते. म्हणजे हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. म्हणजे हायपोटेन्यूस कुठला येणार आता या डायग्राम मध्ये, तर हायपोटेन्यूस आहे AC. म्हणजे इथे असेल ना AC स्क्वेअर इज इक्वल टू काय, AC स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हायपोटेन्यूस तर निघून गेला, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस हा BC स्क्वेअर. बघा हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचाच आहे. इथून पुढच्या प्रत्येक वर्गामध्ये, ज्या वर्गामध्ये तुम्ही मॅथ्स शिकणार, प्रत्येक वर्षी तुम्हाला हायपोटेन्यूस हे साइड्स वगैरे नीट असणार. म्हणजे याचाच अर्थ काय, पायथागोरस थिअरम हा तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये असणार इथून पुढच्या. मग हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर हा आहे पायथागोरस थिअरम. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर सुरुवात करताना असं लिहायचं, इन अ राईट अँगल ट्रायंगल हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हायपोटेन्यूस म्हणजे काय, या 90 डिग्रीच्या समोरची जी बाजू आहे त्याला आपण बोलतोय हायपोटेन्यूस. म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. बघा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि हा आहे आपला पायथागोरसचा थिअरम, त्याला आपण बोलतोय पायथागोरस थिअरम. ओके, तुम्हाला सगळ्यांना हा पायथागोरस थिअरम आलाच पाहिजे, तुम्हाला हा पाठ करायचाच आहे. ओके, आता हा थिअरम तुम्हाला कळल्यानंतर आपण पुढे जाऊ. कालही मी तुम्हाला हे शिकवलं होतं, आज परत एकदा तोच भाग रिपीट केलाय. मी थोडंसं पुढे जातोय आणि हे सगळं रफ करताना एक वाक्य तसंच ठेवलंय, इन अ राईट अँगल ट्रायंगल. हे एक वाक्य तसंच ठेवलंय. याचा अर्थ काय माहितीये की जेव्हा तुम्ही पायथागोरस थिअरम असा विचार करणार तेव्हा तो नेहमी पायथागोरस थिअरम हा राईट अँगल ट्रायंगल मध्येच वापरला जातो, दुसऱ्या कुठल्याही नाही. फक्त राईट अँगल ट्रायंगल जेव्हा शब्द येणार त्याच्यानंतर तुमचं दुसरं वाक्य आलं पाहिजे बाय पायथागोरस थिअरम. मग आता मी एक गणिताकडे जातोय. बघा मी समजा एक ट्रायंगल काढतो. बघा उदाहरणार्थ मी बोलतो, एक ट्रायंगल मी काढतो. सपोज मी जे स्केलच्या साहाय्याने मोजून एक साइड अशी मोजली आणि ती साइड मोजल्यानंतर ती मला दिसली आहे 3 सेंटीमीटर. ठीक आहे, आता मी काय करतोय माहितीये, या प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने इथे एक अँगल काढतोय. अँगल काढल्यानंतर तो परफेक्ट असा 90 डिग्रीचा अँगल मी काढतो आणि 90 डिग्रीचा अँगल काढल्यानंतर अशी एक लाईन मी वाढवतोय. ओके, पुन्हा एकदा या कंपास मध्ये मी इथे 3 सेंटीमीटर घेतलंय. या स्केलच्या साहाय्याने मी 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स मोजणार आहे. बरोबर असं 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स मोजतो. सुरुवात कशी केली, 3 सेंटीमीटरची लाईन काढली,
4 सेंटीमीटर याच्यामध्ये डिस्टन्स घेऊन असा एक आर्क काढलाय आणि हा जो अँगल होता हा मी काढला होता 90 डिग्री. ही साइड मी काढली 4 सेंटीमीटर. आता मी काय करतो म्हणजे ही इथे जो आर्क मला मिळालाय तो जोडल्यानंतर असा एक ट्रायंगल मला मिळालाय जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. याला मी नाव देतो ट्रायंगल ABC. सुरुवात कशी केली 3 सेंटीमीटरची एक लाईन काढली बरोबर स्केलच्या साहाय्याने मोजून. प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने 90 डिग्रीची कितीही मोठी एक लाईन काढली आणि या कंपास मध्ये 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊन असा एक आर्क काढला. मला दोन साइड मिळाल्या 3 आणि 4. मी जर डायरेक्टली मोजायला गेलो ना असं मोजायला गेलो तर ही जी साइड आहे ना ही मला मिळते 5 सेंटीमीटर. बघा मग आता याच्यावर थोडंसं काहीतरी वेगळा भाग दिसून येतोय. जो भाग आता आपण शिकणार आहोत ज्याला आपण बोलतोय पायथागोरस थिअरम. बघा मी पायथागोरस थिअरम मगाशी असा लिहिला होता हायपोटेन्यूस स्क्वेअर is equal to side square plus side square. असा एक फॉर्म्युला मी लिहिला होता. पायथागोरस थिअरम मध्ये लिहिला होता हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. या डायग्राम मध्ये हायपोटेन्यूस काय आहे तर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असा आपला फॉर्म्युला होता पायथागोरस थिअरमचा. काय AC स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. येते का आपण चेक करू. बघा AB किती आहे बघा AB आहे 4 चा स्क्वेअर प्लस BC इज 3 स्क्वेअर 4 चा स्क्वेअर इज 16 आणि 3 चा स्क्वेअर इज 9. 4 चा स्क्वेअर म्हणजे काय तर आपण असं लिहितो 4 * 4 4 4 चा 16. 3 चा स्क्वेअर म्हणजे कसा 3 * 3 3 3 चा 9. मग 16 प्लस 9 मला मिळतोय 25. आता मी AC चा स्क्वेअर करतोय. AC म्हणजे काय 5 चा स्क्वेअर केला तर उत्तर मिळते मला 25. याचा अर्थ असा आहे की हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे या बाजूचा स्क्वेअर केला तर तो उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या बेरजे इतका असतो आणि त्यालाच आपण बोलतोय पायथागोरस थिअरम. ओके म्हणजे तुम्हाला आता पायथागोरस थिअरम थोडा तरी कळाला असेल. थोडासा मी बोलतोय. अजून एक गणित सांगितल्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल मला काय सांगायचं आहे ते. बघा मी थोडंसं पुढे जातोय आणि अजून एक गणित तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. पुस्तकातच एखादं गणित मी घेतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं ते. चला मी इकडे एक साइड काढतोय 10 बघा 6 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर अशी एक साइड काढतो. बघा काय होतं नीट लक्ष द्यायचं. मी या स्केलच्या साह्याने इथे एक साइड काढतोय. ठीक आहे अशी एक साइड काढतो. चला बघा क्रॉस मध्ये काढतो 6 सेंटीमीटरची एक साइड काढतो. ठीक आहे 6 सेंटीमीटर याला मी नाव दिलं PQ. या प्रोट्रॅक्टरच्या साह्याने बघा प्रोट्रॅक्टरच्या साह्याने बरोबर हा प्रोट्रॅक्टर असाच क्रॉसच ठेवायचा आणि बरोबर इथे हा 90 डिग्रीचा एक अँगल आपण इकडे काढू. अशी एक लाईन मी काढतोय 90 डिग्रीची. ठीक आहे ही काढल्यानंतर मी या आर्क मध्ये एक डिस्टन्स घेतोय 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटरचा डिस्टन्स आता मी Q वरून आर्क काढतो. बघा मी काय करतोय लक्ष द्या. या प्रोट्रॅक्ट या कंपास मध्ये मी बरोबर 10 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेतोय. 10 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊन या इकडनं असा एक आर्क मी काढतोय आणि हा ट्रायंगल मी असा जोडतो. तयार होणारा जो ट्रायंगल आहे तो तयार झालाय राईट अँगल ट्रायंगल आणि मला उरलेली जी साइड आहे ती उरलेली साइड APQ असं आपण ट्रायंगलला नाव देऊ किंवा PQR असं ट्रायंगलला नाव देऊ. बघा इन ट्रायंगल PQR अँगल P is equal to 90 डिग्री म्हणजेच ट्रायंगल PQR is right angle triangle. बरोबर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. पुढे मी आता काय करतोय माहितीये मी आपला पायथागोरसचा थिअरम यूज करतो. पायथागोरसचा थिअरम जर मी यूज केला तर असं होईल की नाही बघा हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू
साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर बरोबर. मग आता पुढे मी जातो. हायपोटेन्यूज काय आहे आर क्यूब स्क्वेअर इज इक्वल्स टू पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. असंच मी का लिहिलं कारण याचं कारण असं आहे हायपोटेन्यूज आहे तर या 90 डिग्रीच्या समोरची बाजू ही आर क्यूब ही हायपोटेन्यूज आहे म्हणून आर क्यूब स्क्वेअर लिहिले. आता मी थोडासा फास्ट जातोय. 10 स्क्वेअर आर क्यूब म्हणजे किती आहे 10 चा स्क्वेअर प्लस पी क्यू आहे 6. बघा पी क्यू किती आहे 6 चा स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. मग आता हा होईल 100. 10 चा स्क्वेअर काय झाला 100 म्हणजे 10 into 10 6 6 ला 36 प्लस हा पी आर स्क्वेअर बरोबर. 36 इकडे आला तर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36 दॅट इज 64 मिळतोय. पी आर स्क्वेअर 64 मिळतोय. याचा अर्थ मला त्याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. स्क्वेअर रूट जर काढला तर पी आर मला मिळेल 8 into 8 म्हणजे पी आर मला मिळतोय 8 सेंटीमीटर. आता मी स्केलच्या साहाय्याने जर तो मोजायला गेलो तर मला किती सेंटीमीटर दिसतोय हे मला चेक करावं लागेल. मी जर मोजला तर तो परफेक्टली मला स्केलच्या साहाय्याने 8 सेंटीमीटरच दिसतोय. याचा अर्थ पायथागोरस थेरम आपण प्रूव्ह करून दाखवतोय. कशावरून तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर या फॉर्म्युलावर बरोबर. आता हा भाग तुम्हाला कळाला असेल. इथे आता आपण स्टॉप करू. थँक्यू.